नागपूरमध्ये नितीन गडकरींची प्रचार रॅली सुरू झालेली आहे। दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये गडकरींची प्रचार रॅली आज निघते। आज गडकरींच्या लोकसंवाद यात्रेचा चौथा दिवस आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा लोकसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये गडकरींची ही यात्रा निघते। मुख्यमंत्री नितीन गडकरी यांची प्रचार रॅली सुरू आहे। नितीनजी आपल्या सोबत आहे। नितीनजी काय सांगाल? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी याचा विचार न करता मी नेहमी म्हणतो की मी नागपूरचा आणि नागपूर माझं, हा नागपूर माझा परिवार आहे, त्याचा अनुभव मला येतो आहे। हे सगळे लोक उन्हात तानात जे प्रेम करतात हीच आमची माझी पुंजी आहे आणि याच्या भरोश्यावर मी 5 लाखापेक्षा जास्त मताने निवडून येईल असा मला विश्वास आहे। 5 लाखापेक्षा जास्त मतांनी मी निवडून येईल असा विश्वास आहे। अशा प्रकारची भावना जी आहे ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेली आहे। आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। फार चांगला प्रतिसाद आहे। नितीनजी रेकॉर्ड मतांनी जिंकणार आहे। नितीनजी रेकॉर्ड मतांनी जिंकणार आहे असा विश्वास जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रचार रॅलीला जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळताना दिसून येतो आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।